काही लोक म्हणतात शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते, तर काही म्हणतात त्यांचं राज्य पूर्णपणे ब्राह्मणांच्या हातात होतं. पण या दोन्ही दाव्यांमध्ये इतिहास कुठे उभा आहे? आज आपण भावनांवर नाही, पुराव्यांवर बोलणार आहोत. मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही समाजाच्या विरोधात नव्हते, पण ते कोणाच्याही दबावाखालीही नव्हते. महाराजांचं धोरण खूप सोपं होतं. काम करणाऱ्याला पद आणि जातीपेक्षा पात्रतेला ते जास्त प्राधान्य द्यायचे. हो, त्यांच्या दरबारात ब्राह्मण होते. पंत अमात्य रामचंद्र पंत, पंत सचिव आनाजी दत्तो, धर्म, लेखन आणि प्रशासनात ब्राह्मणांचा मोठा वाटा होता. पण त्याच वेळी संपूर्ण सत्ता ब्राह्मणांकडे दिली गेली नव्हती. सेनापती, किल्लेदार, सुभेदार अशी बहुतेक पदं मराठा प्रभू, कायस्थ, मुस्लिम अशा विविध समाजांमध्ये वाटलेली होती. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्याभिषेक. राज्याभिषेकासाठी महाराजांना काशीहून गंगा भट्टांसारख्या विद्वान ब्राह्मणाला बोलवावं लागलं, कारण त्या काळात सामाजिक मान्यतेसाठी धर्मशास्त्रीय प्रक्रिया आवश्यक होती. पण लक्षात ठेवा, महाराजांनी धर्म मान्य केला, पण धर्माला राज्य चालवू दिलं नाही. जर महाराज ब्राह्मण नियंत्रित असते तर त्यांनी पुढे जाऊन महसूल सुधारणा, शेतकऱ्यांचं संरक्षण किंवा सरदारांवर कडक नियंत्रण हे निर्णय घेतले नसते. आणि जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी ब्राह्मणांना सर्वोच्च प्रशासकीय पद, धार्मिक सन्मान कधीच दिले नसते. म्हणजे सत्य काय? ना विरोध, ना अंधनिष्ठा, फक्त व्यवहार आणि स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही विचारसरणीचे गुलाम नव्हते. ते होते स्वराज्याचे राजा, न्यायाचे रक्षक, पात्रतेवर विश्वास ठेवणारे शासक. इतिहासाला देव बनवू नका आणि राजकारणाचं हत्यारही बनवू नका. इतिहास समजून घ्या आणि याच्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा.